हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, आज तुमच्यासाठी सुंदर अशी गोलगळ्यावर डिझाईन घेऊन आलेली आहे. उंची आपली 14 आहे, छातीची घडी 11.25 आहे, शोल्डर व मुंडा 5 आहे. बघा, गळा रुंदी 2 घेतलेली आहे. कधी पण डीप गळा आपल्याला घ्यायचा असेल, 10-10.5चा गळा असेल तर गळा रुंदी फक्त डीप 2 इंचच घ्यायची व खालच्या साईडला 1 इंच घ्यायची. बघू शकताय मी दाखवल्याप्रमाणे. बघा, खालच्या साईडला अशी, आतल्या साईडला परत 1 इंच घ्यायची आणि अशी तिरकी लाईन मारून घ्यायची. आणि बघा, गळ्याला शेप अशा प्रकारे देऊन घ्यायचा. त्यामुळे काय होतो, गळा खालच्या साईडला पसरतो पण वरच्या शोल्डरला अगदी फिट टाईटमध्ये बसतो. बघा, असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता, अशा दिल्यामुळे शोल्डर आपली अजिबात खांद्यावरून घसरत नाही. गोल गळ्याला आकार देण्याची ही सुंदर अशी ट्रिक आहे. बघू शकताय तुम्ही आपला किती सुंदर असा गोल गळा. बघा, घातल्यानंतर थोडासा असा टोपला पसरणार आहे. बघू शकताय, फक्त गळा रुंदी 2 पावणे 2च घ्यायची. जेवढा डीप गळा असेल तेवढी गळा रुंदी कमी, आणि गळा छोटा असेल तर गळा रुंदी जास्त. बघा, असं मेन फॅब्रिक आहे, त्याच्यावरती मी व्यवस्थित अस्तर पसरून सोया लावून घेतलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही, अगदीच व्यवस्थित लावून घ्यायच्या. मी फक्त 2 लावून घेते. बघा, 5 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला गोल गळा आहे, फक्त कपडा फिरवत आहे त्या गळ्यावरून फक्त आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. बघू शकताय, अगदी सिंपल सोबर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार होणार आहे. बघू शकताय, ज्यांना जास्त फॅशन गळ्याला डिझाईन केलेली आवडत नाही त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे. बघा, कमरपट्टी सुद्धा मी डायरेक्ट अटॅच करून घेणार आहे. मेन फॅब्रिक अस्तरच्या लेवलला एकसारखं सगळं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. फक्त कपडा फिरवायचा आहे आणि कात्री पुढे सरकवायची. संपूर्ण गळ्याला मी बघू शकते, असं व्यवस्थित संपूर्ण गळ्याला मी असं कट्स देऊन घेणार आहे. ज्या सुया होत्या त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही, कमर व गळ्याच्या मध्ये असा हात घालून आपल्याला अस्तर उलटवून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, आपली सवयची बाजू वरती येईल. बघा, अशा पद्धतीने अगदी कमी वेळेत आपल्याला ब्लाऊज पूर्ण करायचा असेल तर आपल्याला कमरपट्टी काढा, ती जोडा, त्याचं झंझट नाही. डायरेक्ट कमरपट्टीने तुम्ही ब्लाऊज तयार करू शकता. बघायचं, थोडंसं माझे टीप बसलेली नाही तर ते कसं मी अटॅच करून घेते बघू, दाखवते तुम्हाला. बघा, व्यवस्थित दोन्ही हाताने कपडा व्यवस्थित प्रेस करत अगदी काठावरून अशी आपल्याला छानशी दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा, इथं जो आपला कपडा निसटला होता ना, तो मी कव्हर करून घेत आहे. बघू शकताय तुम्ही, कुठं दिसतो का बघा कपडा आपला निसटलेला, टीप बसली नाही. अगदी व्यवस्थित मी टिप कव्हर करून घेतलेला आहे. अशी सुंदर अगदी काठावरून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची. अशी दाबटीपला आपल्याला कमरेकडच्या बाजूला सुद्धा मारून घ्यायची आहे. हाताने आपला कपडा व्यवस्थित प्रेस करत आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. मेन फॅब्रिक व अस्तर 5 नंबरची मोठी टीप टाकून आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. जे मेन फॅब्रिक आहे ते अगदी व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. आपलं अस्तर कुठेही कट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आपल्याला गळ्याचा मध्य करत 4.5 इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची पाठीतले टक्स मारून घ्यायचे आहे. तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही इथं टेपचा वापर सुद्धाही करू शकता. बघा, आता आपल्याला चॉक घेऊन इथे मी मध्य सेंटर गळ्याचा काढलेला आहे आणि असं सुंदर थोडासा आतल्या साईडला परत बाहेरच्या साईडला असा मी आकार ड्रॉ करून घेणार आहे. थोडासा डीप पान गळ्याचा आकार मी इथं देणार आहे. गोल गळ्याला खूप सुंदर अशी
ह्या डिझाईनमुळे लुक येणार आहे. बघू शकता थोडासा असा डार्क करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा असाच सेम आकार बरोबर एकमेकावरती कपडा ठेवून त्या बाजूला सुद्धा मी उठवून घेणार आहे. बघू शकता. बघा आता थोडासा डार्क करून घेते. ज्यांना जास्त डिझाईन आवडत नाही, फक्त गोलगळाच आवडतो, त्यांच्यासाठी ही खूप सुंदर अशी ट्रिक आहे. बघा ही मी फ्रिलची अशी 1 इंचाची लेस घेतलेली आहे. अगदी आपण जसं ड्रॉ केलेलं आहे अगदी त्यावरून सिंपल अशी आपल्याला फक्त लेस अटॅच करत ठेवत सरकवत जायची आहे व टीप मारत जायची आहे. बघा इथं आपला कोपरा आलेला आहे. बरोबर कोपऱ्याला मी मशीन खाली घातलं, कपडा फिरवला, परत सुईमधून कपडा बाहेर काढून घेतला व थोडीशी लेस फोल्ड करून घेतली. बघू शकताय तुम्ही. आणि परत अशी टीप मारून घेतली, जेणेकरून काय होईल, जिथं आपला कोपरा आहे ना तिथं व्यवस्थित आपला कोपरा निघून जाईल. त्यामुळे अशा प्रकारे मी ब्लाऊजला लेस अटॅच करून घेत आहे. बघा किती सुंदर अशी आपली लेस. ब्लाऊजला खूपच सुंदर ह्या लेसमुळे आपल्या लुक आलेला आहे. बघू शकताय. आता लगेच मी त्या डबल त्याच्यावरून टीप मारत आहे. त्या फ्रिलवरून मारायची नाही, थोडस आतल्या बाजूने मी टीप मारून घेणार आहे. फ्रिलवर मारलं ना तर फ्रिल आहे किंवा नाही हे कळणार नाही. बघू शकता अशीच मी डबल टीप मारून घेतलेली आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नॉट लावू शकता, पण मी तर नॉट लावणार नाही आहे, कारण मला 101% गॅरंटी आहे की माझी शोल्डर उतरणार नाही आहे. त्यामुळे मी इथं नॉटचा वापर करणार नाही आहे. बघू शकता किती सुंदर आपल्या ब्लाऊजला या डिझाईनवर लुक आलेला आहे. अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. चला भेटूया अशा नेक्स्टच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.